बरं का मुलांनो, आता तुम्ही जी गोष्ट ऐकणार आहात ना तेनालीरामची, त्या गोष्टीचं नाव आहे खोटी साक्ष. एकदा काय झालं, सम्राट कृष्णदेवरायांच्या दरबारामध्ये रामदेव नावाचा एक व्यक्ती फिर्याद घेऊन आला. तो म्हणाला, महाराज महाराज, माझ्या मालकानं माझा एक हिरा गडप केला आहे, तो मला मिळवून द्या, तो मला मिळवून द्या महाराज. कृष्णदेवरायांनी त्याला पूर्ण गोष्ट सांगण्यास सांगितलं. तेव्हा रामदेव म्हणाला, महाराज, परवा मी आणि माझे मालक फिरायला गेलो होतो. ऊन खूप होतं, म्हणून मालकाने मला छत्री उघडून चालण्यास सांगितलं. मी आपला त्यांच्या डोक्यावर छत्री धरून चालत होतो. ते पुढे पुढे, मी मागे मागे. आम्ही जसे शिवमंदिराच्या रस्त्यावर आलो तेवढ्यात धुळीने भरलेली गरम हवा आली आणि छत्री देखील उडून जायला लागली. म्हणून मी ती छत्री पकडायला म्हणून गेलो, तो नेमका शिवमंदिराच्या मागे असलेल्या एका ठिकाणी गेलो आणि तिकडे जाऊन बघतो तर काय, एका लाल रंगाच्या पोटलीवर माझं लक्ष गेलं. ती लाल रंगाची पोटली मी उघडून पाहिली तर त्याच्यात 2 हिरे होते महाराज. मग पुढे काय झालं? काही नाही. मी मालकांना सांगितलं की ही संपत्ती राजाची आहे, आपण कृष्णदेवरायांच्या खजिन्यात जाऊन हे 2ही हिरे देऊन टाकूया. बरोबर आहे तुझं म्हणणं, हाच नियम आहे विजयनगरचा. पण मग त्याने दिले की नाही? नाही महाराज, माझे मालक म्हणाले, हे बघ, ही गोष्ट कोणालाच माहिती नाहीये. जर तू गप्प बसलास तर त्या 2 हिऱ्यातला एक हिरा मी घेईन आणि एक हिरा तुला देईन. त्यामुळे अजिबात कुठे बोलू नकोस. चल, चुपचाप आपण घरी जाऊ. असं म्हणून आम्ही दोघेही घरी आलो. त्यावर महाराज म्हणाले, बरं, हे तुम्ही योग्य केलं नाहीत. ठीक आहे, पुढे काय झालं? काही नाही महाराज, जसे घरी आलो तसे मालक म्हणले, कुठले हिरे आणि कसला काय, चल हट. असं म्हणून मला त्यांनी दूर लोटून दिलं आणि म्हणाले, काही हिरे नाही, काही नाही. तू कसं सांगणार लोकांना की खरंच हिरे मिळाले म्हणून? अच्छा, असं झालं का? बरं, मी बघतो काय करायचं. असं म्हणून महाराजांनी त्यांच्या सेवकांपैकी एकाला बोलवलं. म्हणाले, काय रे, कोण आहे रे तिकडे? जा, या रामदेवच्या मालकाला पकडून आणा. सैनिक लगबगीने गेले आणि त्या मालकाला घेऊन आले. सम्राट कृष्णदेवरायांनी त्याला विचारलं, काय रे, तुला 2 हिरे मिळाले असं म्हणतोयस तू, आणि तुझा नोकर रामदेव म्हणतो की ते हिरे तू कोषागारात जमा करायचे सोडून आपल्याकडेच ठेवलेस, खरंय का ते? त्यावर तो मालक म्हणाला, नाही महाराज, नाही, असं अजिबात नाहीये. खरं सांगायचं तर ते 2 हिरे मिळाल्याबरोबर मी ते या रामदेवाला दिले आणि त्याला सांगितलं की जा आत्ताच्या आत्ता महाराजांच्या कोषागारात जाऊन हे 2 हिरे तिथे जमा करून ये. आणि त्यांनी ते हिरे घेतले आणि अहो दिलेच नाहीत कोषागारात. हाच खरं तर खोटं बोलतोय. मीच ह्याला कोषागारात हिरे जमा करायला म्हणून दिले आणि आता हा उलट माझ्या विरुद्धच कुभांड करतोय. हा दोषी आहे महाराज, हाच तुम्ही ऐकू नका. झालं. आता दोघांपैकी खरं कोण बोलतय हे महाराजांना कळेच ना. त्यांनी सगळ्या मंडळींना विचारलं, तेव्हा सगळ्यांचं मत असं पडलं की नाही, तो मालक बरोबर आणि तो रामदेवच खोटं बोलतोय. हे झाल्यानंतर मात्र महाराजांनी तेनालीरामकडे बघितलं. तेनालीरामानी त्या रामदेवाकडे एकदा बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की त्याचा चेहरा अतिशय निरागस आहे. म्हणजे त्याने खरं तर काहीच केलं नसणार, पण हे पडताळून कसं पाहायचं? म्हणून त्यांनी एक युक्ती केली. तेनालीरामनी त्या मालकाला विचारलं, मालक, तुम्ही असं म्हणताय की तुम्ही त्याला 2 हिरे दिले म्हणून, पण कोणी साक्ष आहे का की जेव्हा तुम्ही ते 2 हिरे रामदेवाला दिलेत तेव्हा कोणी साक्ष होती का? तेव्हा मालक म्हणाले, महाराज, साक्ष तर होतीच ना. माझे 3 मित्र होते ना, ते होते तिकडे. त्यांनी बघितलं मी त्याला 2 हिरे दिले ते. तुम्ही विचारा त्याला पाहिजे तर. तेनालीरामांनी त्या 3ही साक्षीदारांना बोलावून घेतलं. मालकानी त्या 3ही साक्षीदारांना अगोदरच पढवून ठेवलं होतं. त्यामुळे जेव्हा तेनालीरामनी त्यांना विचारलं त्यावेळी ते 3ही अगदी एका सुरात, हो महाराज, आम्ही मालकांना रामदेवाला हिरे देताना बघितलं, असं 3ही एका स्वरात म्हणाले. बस, साक्षीदारही म्हणतायत, मालक म्हणतायत. असं झाल्यानंतर आता तर काही शंकाच नव्हती
आणि सगळ्यांना वाटलं झालं आता रामदेवाला होणार शिक्षा. पण तेनालीरामला काही ते पटलं नाही. तेनालीरामला काहीतरी खटकलं आणि त्याने अजून पुढे जाऊन थोडीशी चौकशी करायचं ठरवलं. म्हणून तेनालीराम महाराजांना म्हणाला, महाराज, मला असं वाटतं की तिघांची साक्ष मी घेतली पाहिजे आणि ती सुद्धा पडद्याच्या आडून घेतली पाहिजे आणि तुम्ही माझ्या बरोबर ही साक्ष घेत असताना असलं पाहिजे. त्यावर सम्राट कृष्णदेवराय म्हणाले, तेनालीराम, हे बघ, हे असं काहीतरी खुलचाटासारखं न्याय देताना कोणी करत नाही, पण तू नेहमी योग्य वागतोस म्हणून मी तुझी साथ देतोय. बरं, चल चल पडद्याच्या मागे. असं म्हणून रामदेवराय आणि तेनालीराम दोघेही पडद्याच्या मागे गेले आणि त्यांनी एकेका साक्षीदाराला बोलवायला सुरुवात केली. पहिला साक्षीदार आला. त्याला तेनालीरामनं विचारलं, हा बोला, तुम्ही म्हणालात की मालकाने रामदेवाला हिरे दिले म्हणून. तुम्ही जरा त्या हिरे मला काढून दाखवू शकाल का कागदावर? म्हणजे ते हिरे कसे होते, त्याला पैलू किती होते, हे जरा मला लक्षात येईल. तुम्ही प्रत्यक्ष पाहिलत ना? त्यावर तो साक्षीदार थोडा चपापला, कारण ह्याच्याबद्दल काय सांगायचं हे त्या मालकाने सांगितलेलंच नव्हतं. तेव्हा तो म्हणाला, महाराज, खरं सांगायचं तर त्या लाल पोटलीमध्ये एक दुसरं एक असा कागद वगैरे होता, त्याच्यामध्ये काहीतरी ते हिरे होते, त्यामुळे ते कसे होते हिरे हे मी बघितलं नाहीये महाराज. बरं, असू दे, जा तू बाहेर उभा राहा, दुसऱ्याला पाठव. असं करून एका साक्षीदाराला बाहेर पाठवलं आणि दुसऱ्या साक्षीदाराला परत बोलवलं. पुन्हा तेनालीराम म्हणाला, बरं, तुम्ही म्हणालात मालकानी तुमच्या समोर रामदेवाला हिरे दिलेत, तर ते हिरे कसे होते जरा काढून दाखवाल का कागदावर? हा दुसरा साक्षीदारही चपापला. तो पण म्हणाला, महाराज, मला कसं कळणार? मी काय केलं, त्या लाल पोतळीमध्ये ना मला वाटतं एक 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 पान होतं आणि त्या पानामध्ये ते हिरे होते, त्यामुळे मी कसं, मला मी बघितले नाही हिरे, मी नाही काढू शकणार. पहिल्याने सांगितलं कागदात होते, दुसऱ्याने सांगितलं पानात होते. म्हणजे खरी काय गोष्ट आहे हे महाराजांच्या पण लक्षात यायला लागलं. पुन्हा त्या दुसऱ्या साक्षीदाराला बाहेर पाठवलं आणि तिसऱ्याला आत बोलवलं आणि त्यालाही तेनालीरामनी तोच प्रश्न विचारला, काय रे, सांग, तू जसे हिरे होते तसे कागदावर काढून दाखवू शकशील का? त्यावर तिसरा साक्षीदार सुद्धा एकदम लोळपटला आणि म्हणाला, महाराज, मी नाही काढू शकणार, कारण ते जे हिरे होते ना त्या लाल पिशवीमध्ये ना काही मी त्या लाल पिशवीमध्ये अजून एक काहीतरी एक हिरवं कापड होतं, त्या हिरव्या कापडात ते हिरे होते, मग कसे बघणार? झालं. म्हणजे तिघांनीही साक्ष वेगवेगळी दिलेली होती हे आता महाराजांना पटलं होतं. तेनालीराम आणि महाराज त्या पडद्याच्या बाहेर आले आणि त्या मालकाला दरडावून राजा कृष्णदेवराय म्हणाले, ओहो, तू इथे खोटं बोलतयस हे या 3 साक्षीदारांच्या जबानीवरनं सरळ सरळ लक्षात येतंय. आता तू खरं बोल, नाहीतर तुझ्या घरी सैनिक पाठवून तुझ्या संपूर्ण घराची झडती घेतली जाईल. आणि जर तू तिकडे दोषी सापडलास आणि जर तुझ्या घरात हिरे निघाले तर तुझ्या घरावरून नांगर फिरवला जाईल आणि तुझं घर उद्ध्वस्त केलं जाईल. खरं बोल. हे ऐकलं मात्र आणि तो मालक घाबरला. त्यांनी आपली चूक मान्य केली आणि त्यांनी सांगितलं की ते हिरे मी दिलेच नव्हते आणि ते मी कोषागारामध्ये जमा करायला हवे होते, पण ते मी माझ्या घरातच ठेवले. लगेचच राजांनी सैनिकांना पाठवून ते हिरे मागवले आणि कोषागारात जमा केले. अशा रीतीने तेनालीरामनी पुन्हा एकदा खरं कोण आणि खोटं कोण हे आपल्या युक्तीने शोधून काढलं होतं. कशी आहे तेनालीरामची बुद्धिमत्ता! गोष्टीचं नाव आहे 2 हाता एवढा धूर. एकदा काय झालं, सम्राट कृष्णदेवरायांचा दरबार भरला होता. दरबारात अनेक विषयांवर बोलणी चालू होती आणि असं बोलता बोलता एकदम अचानक चतुराईवर लोक बोलायला लागले. एक मंत्री म्हणाला, महाराज, आपल्या दरबारात चतुर लोकांची कमतरता नाहीये. मला संधी मिळाली तर मी हे सिद्ध करू शकतो. सेनापती म्हणाला, पण अन्नदाता, तेनालीरामासमोर कोणालाही आपली चतुराई सिद्ध करण्याची संधीच मिळत नाही.
प्रत्येक वेळी आपला तेनालीराम मध्येच येऊन टपकतो. सम्राट गंभीर झाले. काहीतरी विचार करून ते म्हणाले, ठीक आहे, आज आपल्या दरबारातल्या सर्व लोकांना आपली चतुराई सिद्ध करण्याची पूर्ण संधी मिळेल आणि त्यावेळी तेनालीराम तुमच्यात असणार नाही. दरबारातल्या लोकांना खूप छान वाटलं. त्यांना खूप आनंद झाला. सम्राट कृष्णदेवरायांनी जवळच जळत असलेल्या उदबत्तीकडे पाहिलं. उदबत्तीतून धूर निघत होता. त्या धुराकडे बघून तिकडे बोट करून ते म्हणाले, मला ह्या उदबत्तीचा 2 हाता एवढा धूर पाहिजे. जो मला 2 हात धूर देईल तो तेनालीरामहून चतुर ठरेल. सम्राटांची मागणी ऐकून सारेच दरबारी गोंधळले. धूर कसा काय मोजला जाईल आणि तो धरून किंवा भरून राजाला कसा देता येईल? कोणाला काहीच कळेना. पुष्कळ लोकांनी हाताने धूर मोजण्याचा प्रयत्न केला, पण त्या वाकड्या तिकडे गतीने आणि आकाराने येणारा धूर हात वर केला की तो विरून जायचा. संध्याकाळपर्यंत दरबारातली कोणतीही व्यक्ती धूर मोजू शकली नाही का धूर धरू शकली नाही. सम्राट कृष्णदेवांना या सर्व लोकांची अवस्था पाहून आणि त्यांचा गोंधळ पाहून हसू येऊ लागलं. दरबारातले लोक कृष्णदेवरायांना म्हणाले, महाराज, तेनालीरामला पाचारण करावे आणि हे काम त्याला करायला सांगावे. हे काम जर तेनालीराम करू शकला तर आम्ही सर्वजण त्याच्या चतुराईला मानू, पण जर तोही अपयशी ठरला तर मात्र आपण त्याला आमच्यासारखा सामान्य समजावा. राजाने तेनालीरामला निमंत्रण पाठवलं. तेनालीराम दरबारात हजर झाला. राजाने त्याला 2 हाता एवढा धूर आणायला सांगितलं. तेनालीराम म्हणाला, आपली आज्ञा शिरसावून दे महाराज, मी प्रयत्न करून पाहतो. तेनालीरामनी सेवकाला बोलावलं आणि त्याच्या कानात काहीतरी तो कुजबुजला. थोड्याच वेळात सेवक काचेची 2 हात लांब नळी घेऊन आला. तेनालीरामनी त्याच्या हातातनं ती नळी घेतली आणि त्याचं तोंड त्या सुगंधी उदबत्तीतून निघणाऱ्या धुरावर ठेवलं. धूर नळीमध्ये भरू लागला. काही वेळातच नळी पूर्णपणाने धुराने भरली. तेनालीरामनी त्याचं तोंड बुचानी बंद केलं आणि मग ते सम्राट कृष्णदेवरायांना देत तो म्हणाला, हा घ्या महाराज, मोजून 2 हात धूर मी तुम्हाला समर्पित करीत आहे. सम्राट त्याच्या चतुराईवर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या गळ्यातली मोत्याची माळ तेनालीरामला बक्षीस म्हणून दिली आणि म्हणाले, तू खरोखरच सगळ्यांच्या पेक्षा चतुर आहेस तेनालीराम. दरबारातल्या सर्व लोकांनी लाजेनी माना खाली घातल्या आणि तेनालीरामची चतुराई मान्य केली. या गोष्टीचं नाव आहे बहुरूपी. कृष्णदेवरायाच्या दरबारी अनेक मंत्री होते. त्याच्यामध्ये एक राजगुरू पण होता. तो तेनालीरामची बुद्धिमत्ता आणि लोकप्रियता पाहून अतिशय मत्सर करायचा. त्याला अनेकदा तेनालीरामाच्या हुशारीमुळे अपमानाने मान खाली घालावी लागायची आणि सारा दरबार त्या राजगुरूला हसायचा. यातून सुटका व्हावी म्हणून त्याने खूप विचार केला आणि त्याला मग युक्ती सुचली. तो बहुरूप्याचा खेळ खेळायला शिकला. दरबारात येऊन त्यांनी राजाला आपले बहुरूप्याचे खेळ बघायची विनंती केली. राजाने विचारलं, तुझा सगळ्यात चांगला खेळ कुठला आहे? मी वाघाचा खेळ खूप चांगला करू शकतो, पण महाराज, त्यामध्ये एक धोका आहे बरं का. त्यामध्ये कोणी जखमी पण होऊ शकतो आणि कोणी वेळप्रसंगी मरू पण शकतो. या खेळासाठी मला एक खून माफ करावा लागेल तुम्हाला, बहुरूपी म्हणाला. महाराजांनी त्याची अट मानली. आणखी एक अट आहे महाराज, माझ्या खेळाच्या वेळी तेनालीरामन देखील दरबारात अवश्य उपस्थित असायला हवा. महाराजांनी विचार करून उत्तर दिलं, ठीक आहे, आम्हाला ही अट मंजूर आहे.
ही अट ऐकून तेनालीरामांचं डोकं भडकलं. कारण हा शत्रू कोण आहे जो खेळाच्या नावाने माझी हत्या करू इच्छितो, असा तो विचार करायला लागला. खेळ सुरू झाला. बहुरूप्याच्या कलेचं प्रदर्शन बघून सर्वजण दंग झाले होते. काही वेळ कोलांट्या केल्यानंतर अचानक बहुरूपी तेनालीरामाच्या जवळ पोहोचला आणि त्याच्या अंगावर झेपावू लागला. तेनालीरामावर आक्रमण झालेलं पाहून राजा घाबरला. तेनालीरामाला काही झालं तर? तेनालीरामाने देखील हळूच आपल्या नखांनी त्याच्यावर वार केला आणि तळमळत बहुरूपी जमिनीवर पडला. त्यांना बहुरूप्याच्या अटीची आठवण झाली आणि लगेच समजून चुकलं की ही चाल आहे. त्यांनी तेनालीरामला जवळ बोलावलं आणि विचारलं, तू ठीक तर आहेस ना रे? तुला कुठे लागलं तर नाही? तेनालीरामाने महाराजांना आपलं कवच दाखवलं. त्याला एकही जखम झाली नव्हती. तेनालीरामाने स्वतःच्या सावधगिरीने आणि हुशारीने स्वतःला वाचवलं होतं. मग तेनालीराम बहुरूप्याला म्हणाला, महाराज तुमच्या कलेने खूप प्रसन्न झाले आहेत. त्यांची इच्छा आहे की उद्या तुम्ही सतीचा खेळ दाखवावा. जर तुम्ही त्याच्यात यशस्वी झालात तर महाराजांकडून तुम्हाला पुरस्काराच्या रूपामध्ये 5,000 स्वर्णमुद्रा दिल्या जातील. बहुरूप्याच्या वेशामध्ये लपलेला राजगुरू मनातल्या मनात म्हणाला की आता तर आपण पूर्ण फसलो, परंतु आता सोंग दाखवल्याशिवाय तर पर्याय नाही. तेनालीरामाने कुंड बनवून त्यामध्ये खूप सारी लाकडं जाळली. सुरक्षेच्या दृष्टीने वैद्यांना पण बोलावून ठेवलं होतं. बहुरूप्या सतीचा वेश घेऊन पोहोचला. त्याचा वेश इतका सुंदर होता की कुणी म्हणूच शकत नव्हता की ही खरी स्त्री नाहीये. शेवटी त्याला त्या जळत्या कुंडात बसावंच लागलं. ज्वाळाने पेट घेतला आणि त्याला चटके बसू लागले. तेनालीरामला हे पाहवलं नाही. त्याला दया आली. त्यांनी बहुरूप्याला कुंडातून लगेच बाहेर काढलं. राजगुरू आपलं सत्यरूप प्रकट करून तेनालीरामाकडे क्षमा मागू लागला आणि तेनालीरामाने त्याला हसत हसत क्षमा केली आणि उपचारासाठी वैद्याच्या हवाली केलं. काही दिवसांनी राजगुरू ठणठणीत बरा झाला आणि तो तेनालीरामाला म्हणाला, आज नंतर पुन्हा मी कधी नाही रे बाबा तुमच्याशी शत्रुता करणार, कारण तुझ्या उदारतेने आज माझं मन जिंकलं आहे. आजपासून आपण दोघंही मित्रांसारखे राहू. हे ऐकून तेनालीरामनी राजगुरूला घट्ट मिठी मारली आणि त्यानंतर तेनालीराम आणि राजगुरू हे दोघे पक्के मित्र झाले. बालमित्रांनो, आता आपण जी गोष्ट ऐकणार आहोत की नाही, त्याचं नाव आहे सौंदर्याचं दुसरं रूप. एकदा काय झालं, सम्राट कृष्णदेवराय यांनी ठरवलं की त्यांची नगरी म्हणजे विजयनगर ह्याला अप्रतिम सजवायचं. म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना असा आदेश दिला की देशाविदेशातले सगळे कारागीर, शिल्पी, माळी, चित्रकार, कलाकार सगळ्यांना बोलावून घ्या आणि विजयनगर ही नगरी इतकी सुंदर करा की जणू पृथ्वीवरचा स्वर्ग वाटला पाहिजे. आणि त्यासाठी कितीही वाटेल तो पैसा लागला तरी आपण खर्च करायला तयार आहोत. बस राजाची आज्ञा. मग काय, सगळ्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या देशातल्या कलाकारांना, शिल्पकारांना, चित्रकारांना, वास्तुस्थापत्य कलाकारांना म्हणजेच आजच्या भाषेमध्ये इंटिरियर डेकोरेटर्स बरं का, अशा सगळ्या लोकांना एकत्र बोलावलं आणि विजयनगर शहराचा एक पूर्ण आराखडा म्हणजे प्लॅन तयार झाला. आणि मग त्या प्लॅन प्रमाणे, त्या आराखड्याप्रमाणे एक एक सुंदर इमारत उभी राहायला लागली, बगीचे उभे राहायला लागले, वास्तू उभ्या राहायला लागल्या, उद्यानं उभी राहायला लागली, मोठे मोठे रस्ते बांधले जायला लागले. आणि काय, हळूहळू हळू करत खरंच विजयनगरी एखाद्या स्वर्गाप्रमाणे भासायला लागली. इतकं सुंदर शहर झालेलं पाहून जो तो कृष्णदेवरायाचं कौतुक करायला लागला. जो तो म्हणायला लागला, रसिक राजा हवा तर कृष्णदेवराय यांच्यासारखा. मग काय, कृष्णदेवराय अतिशय खुश झाले आणि त्यांनी दरबार भरवला. त्या दरबारात त्यांनी विचारलं, काय सगळ्यांना काय वाटतं आपल्या नगरीबद्दल? काही एखादी कमी राहिली असेल तर त्यांनी जरूर सांगावी. विजयनगरीचं सौंदर्य पाहून खरं तर प्रत्येक जणच खूप खुश झाला होता.
आणि प्रत्येक जण राजाची स्तुती करू लागला. पण एवढं सगळं होत असताना त्या दरबारात तेनालीराम मात्र शांत बसून होता. तेव्हा सम्राट कृष्णदेवरायांनी त्याला विचारलं, काय तेनालीराम, तुला काही मत नाही वाटतं? इतकी सुंदर विजयनगरी झालेली पाहून तुला आनंद नाही झाला? तेनालीराम म्हणाला, महाराज, इतकी सुंदर नगरी तुम्ही बनवली, पण एक मात्र कमी राहिली. इतके कष्ट केल्यानंतर, इतकी सुंदर नगरी बनवल्यानंतर सुद्धा तेनालीराम म्हणतो की काहीतरी कमी राहिलं. हे ऐकून मात्र राजाला राग आला. त्याने विचारलं, तेनालीराम, इतक्या सुंदर नगरीत काय कमी राहिलंय ते दाखव, आणि जर दाखवू शकला नाहीस तर तुला प्राणदंड, फाशीची शिक्षा होईल, लक्षात घे. त्याच्यावर तेनालीराम म्हणाला, ठीक आहे महाराज, तुमची इच्छा, चला माझ्या बरोबर. असं म्हणून सम्राट कृष्णदेवराय आणि तेनालीराम राजप्रसादाच्या बाहेर पडले. ते दोघं बाहेर पडले आणि तेनालीरामनी राया कृष्णदेवरायांना आपल्या नागरिकांच्या समोर नेलं आणि सगळ्यांना विचारलं, नागरिक हो, आपली विजयनगरी ही नगरी बघून तुम्हाला आनंद वाटला का? तेव्हा नागरिक म्हणाले, हो हो, का नाही, आम्ही तर फारच खुश झालो. पण त्याचा काही परिणाम झालाय का तुमच्या जीवनावर? असं म्हटल्यानंतर मात्र लगेचच सगळ्या नागरिकांचे चेहरे उतरले. जो तो एकमेकांच्याकडे बघायला लागला. पण राजासमोर असल्यामुळे कोणी काही बोले ना. तेव्हा राजाने विचारलं, नागरिक हो, तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमच्या जे काय मनात आहे ते मला सांगा. त्यातला एक धीट नागरिक उभा राहिला आणि म्हणाला, महाराज, आपली नगरी सुंदर झाली याबद्दल प्रश्नच नाही. पण तुम्हाला माहितीये का, ही नगरी सुंदर करण्यासाठी जो खर्च आला तो खर्च आमच्याकडून वसूल केला गेला. हे ऐकलं आणि राजाला विश्वासच बसेना. तो म्हणाला, हे कसं शक्य आहे? मी सगळ्यांना सांगितलं होतं की कोषागारातून, राज्याच्या कोषागारातून हा सगळा खर्च झाला पाहिजे. त्यावर तेनालीरामनी सांगितलं, महाराज, तुम्ही हे सांगितलं हे बरोबर आहे, पण तुमच्या मंत्र्यांनी काय केलं माहितीये का? कोषागारातला पैसा खर्च होऊ नये म्हणून सगळ्या नागरिकांवर कर वाढवला आणि त्या कराच्या पैशातनं ही सुंदर विजयनगरी निर्माण झालेली आहे. म्हणजे तुम्ही पृथ्वीवरचा स्वर्ग निर्माण केला खरा, पण तो सामान्य नागरिकांच्या करातून. हे ऐकलं मात्र आणि कृष्णदेवराय खूप रागवला. त्यांनी ताबडतोब पुन्हा सगळ्या मंत्र्यांची बैठक बोलवली आणि त्यांनी विचारलं, कुणाच्या आदेशाने तुम्ही सर्वसामान्य नागरिकांकडनं कर उकळला? आपल्या राज्यामध्ये या कृष्णदेवरायाच्या विजयनगरीमध्ये काही कमी आहे की तुम्ही सर्वसामान्य नागरिकांपासून कर घेऊन ही नगरी सुंदर करावी? आपल्याला काय कमी आहे? आणि मी असा आदेश दिला नव्हता. नागरिकांना त्रासात घालून, त्यांच्याकडून कर उकळून ही नगरी सुंदर झाली पाहिजे. मंत्रीगण, हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही ताबडतोब लोकांचा जो कर घेतलाय तो त्यांना परत द्या. कारण जर लोक दुःखी असतील तर या सुंदर विजयनगरीला काहीही अर्थ उरणार नाही. आणि या आदेशाची अंमलबजावणी ताबडतोब झाली पाहिजे. आणि लगेच सगळे मंत्रीगण डोकं खाली घालून उभे राहिले आणि त्यांनी राजाच्या आदेशाचं पालन लगेच दुसऱ्या दिवशीपासून करायला सुरुवात केली. तर मुलांनो, अशा रीतीने तेनालीरामच्या चातुर्यामुळे नागरिकांना भरायला लागलेला कर हा न भरायला लागून सुद्धा विजयनगरी तर सुंदर झालीच, नागरिकांना तर कर भरायला लागला नाहीच. आणि सगळे जण अतिशय आनंदाने आणि राजा कृष्णदेवरायाला या सुंदर नगरीबद्दल धन्यवाद देत विजयनगरामध्ये आनंदाने राहू लागले. तर केली की नाही तेनालीरामाने एकदम युक्ती. मुलांनो, आज आपण ना तेनालीरामनच्या कथा ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे पोपटाची जबाबदारी. हा तेनालीरामन अतिशय हुशार आणि बुद्धिमान होता. तो कृष्णदेवरायाच्या दरबारी विदूषक होता. एकदा काय झालं की कोणीतरी महाराज कृष्णदेवरायांना ना एक पोपट भेट दिला. हा पोपट छान छान गोष्टी सांगायचा. तो लोकांच्या प्रश्नांचं उत्तर पण द्यायचा. राजाला हा पोपट खूप आवडायचा. त्याला सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या एका विश्वासू नोकरावर दिली आणि सांगितलं, बरं का, या पोपटाची सगळी जबाबदारी तुझी आहे.
तू याचा सांभाळ करायचा आहेस. याला छान छान खायला प्यायला दे, मिरच्या दे, डाळ दे, डाळिंब दे, काहीही कमी पडता कामा नये. हा माझा खूप आवडता पोपट आहे बरं का. आणि जर का याला तू किंवा दुसऱ्या कुणी येऊन काही झाल्याचं सांगितलं ना, तर त्याला शिक्षा होईल. आणि जर का कधी पोपट मेला अशी बातमी दिली ना, तर त्यालाही त्याचे प्राण गमवायला लागतील बरं का. नोकर घाबरले. राजाचा पोपट, राजाने तंबी दिली होती ना, याची काळजी घ्या, याला आजार होता कामा नाही, हा मरता कामा नाही. आणि म्हणून मग नोकरांनी पोपटाची चांगल्या प्रकाराने देखभाल केली. सगळ्या प्रकारांनी त्याच्या सुखाकडे आणि सोयीकडे लक्ष ठेवलं. पण एक दिवस काय झालं, तो बिचारा पोपटनं काहीतरी आजार होऊन मेला. नोकर लागला थरथर कापायला, कारण त्याला माहिती होतं की पोपट मेल्याची बातमी ऐकताच महाराज रागात येऊन आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतील. पुष्कळ वेळ विचार केल्यावर त्याला तेनालीरामाला भेटण्याचा रस्ता सुचला. तो पळत 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 तेनालीरामाजवळ जाऊन पोचला आणि त्याला त्यांनी सगळी हकीकत सांगितली. तेनालीराम म्हणाला, खरोखरच गोष्ट खूप गंभीर आहे. तो पोपट तर महाराजांचा खूप आवडीचा होता. परंतु तू चिंता करू नकोस, मी काहीतरी उपाय शोधून काढीन. पोपटाच्या बाबतीत महाराजांना काहीही तू सांगायची गरज नाही, मी सर्व काही सांभाळून घेईन. तेनालीराम महाराजांच्या जवळ पोचला आणि घाबरत घाबरत म्हणाला, महाराज, तो आपला पोपट, तो 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 पोपट पोपट. अरे काय झालं पोपटाला? महाराजांनी विचारलं. महाराज, आपला तो पोपट आता बोलतच नाही, बिलकुल चूप आहे. काही खात नाही का काही पित नाही, पंखही हलवत नाहीये. बस डोळ्यांनी वर बघत राहतो आणि त्याचे डोळे देखील हलत नाहीयेत. महाराज तेनालीरामचं बोलणं ऐकून हैराण झाले. ते स्वतः पोपटाच्या पिंजऱ्याजवळ पोचले आणि त्यांनी पाहिलं, अरे पोपटाचा प्राण तर गेलाय. ते तेनालीरामाला म्हणाले, अरे सरळ सरळ हे का नाही सांगितलं की पोपट मेलाय म्हणून? तू तर पूर्ण महाभारतच ऐकवलंस, असली गोष्ट का नाही सांगितलीस? महाभारत? आपणच तर सांगितलं होतं ना की जर पोपट मेल्याची बातमी दिली गेली तर त्याची रखवाली करणाऱ्याला मृत्यूदंड दिला जाईल. जर मी तुम्हाला हा समाचार दिला असता तर बिचारा नोकर आत्तापर्यंत मृत्यूच्या खाईत उतरला असता, तेनालीरामन म्हणाला. आणि राजा कृष्णदेवराय त्याच्या या गोष्टीवर खूप प्रसन्न झाले की तेनालीरामानी एका निर्दोष व्यक्तीला मृत्यूदंडापासून वाचवलं होतं. त्या माणसाचे प्राण वाचवले होते. असा होता हुशार तेनालीरामन.